नमस्कार. इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओ जो बनवतो आहे तो ज्यांनी ग्रुप फार्मिंग केलेलं आहे त्यांच्यासाठी. ज्यांच्याकडे ग्रुप आहेत आणि ज्यांना हे ग्रुप फार्मिंगमध्ये जे ऑलरेडी आहेत अशांसाठी हा व्हिडिओ आहे. सध्या आज आणि भविष्यात दोन गोष्टीला मागणी चांगली राहणार आहे, फूड आणि फार्मा. तर फूडमध्ये तर आपण आता आहोतच, फार्मामध्ये सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की आपण इंटर कल्टिवेशनमध्ये किंवा कल्टिवेशनमध्ये या गोष्टी करू शकतो. आपले जे बांध आहेत त्या बांधावर काही लागवड करू शकतो किंवा आपल्याकडे असलेल्या ज्या जमिनी आहेत ते त्याच्यामध्ये काही मुरमाड किंवा मारान किंवा अशा टेकड्या वगैरे असतील तर त्या ठिकाणी पण आपण काही लागवड करू शकतो. उदाहरणार्थ टेकड्यांवर आहे चिंच, एक लागवडीला योग्य हे आहे. चिंच साधारण आता ग्राफ्टेड येत आहेत. चिंचीच्या मागे आपण एक व्हरायटी पण दिलेल्या आहेत. चिंचीची एक लागवड करू शकतो. चिंचोकाही विकला जातो, चिंचेची सालही विकली जाते. तसंच चिंचेबरोबर काही जर कधी क्षेत्र असं असेल मग त्या ठिकाणी अर्थात ह्या वेगवेगळे कन्सेप्ट आहेत. यातले त्यांच्याकडे काय आहेत त्याचा त्यांनी जर कधी व्यवस्थित अभ्यास केला तर मध्ये फक्त आपल्याकडे शतावरी हा उद्योग असा आहे की ज्याला लेबर ओरिएंटेड आहे आणि सध्या लेबरची परिस्थिती पाहता, मजुरी जी आपण देतो ती पाहता अशा गोष्टींकडे वळणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी कमीत कमी मजुरीत आणि कमीत कमी लागवडीत